नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. मी आपली सर्वांची लाडकी मैत्रीण AC रंगोली. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सलग 3 रांगोळ्या. तर तुम्ही ह्या रांगोळ्या शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला ह्या रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तर आपली आजची ही पहिली रांगोळी आहे. तर ही रांगोळी आपली 7 ते 4 अशी आहे. तर ही रांगोळी कशी काढायची मी तुम्हाला दाखवते. तर अशाप्रमाणे आपण डॉट टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे एक पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे त्रिकोण काढून. आणि या त्रिकोणाच्या नंतर वरती आपल्याला अर्धे गोल काढून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे पान झाल्याच्या नंतर अर्धे गोल आपण तयार करून घेऊया आणि उर्वरित टिपक्यामध्ये आपली अशी डिझाईन तयार करून घेऊया. आणि ही रांगोळी पूर्ण तयार होईल आपली अशी. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मी फुलाचा आकार तयार करून घेतलेला आहे आणि त्या फुलाला आपण या प्रकारे जोडून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे कलर टाकून घेते मी ते अर्ध्या गोलवर आपलं एक फुलाची डिझाईन तिथे तयार तर मी अशामध्ये असा कलर टाकून घेते. तर आपल्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही रांगोळी काढण्यास एकदम सोपी आहे. त्यामुळे तुम्ही ही रांगोळी नक्कीच काढाल अशी मी आशा करते. तर पाहू शकता आता मी इथे डॉटचा उपयोग करते. डॉट टाकणं झाल्याच्या नंतर आपल्याला फुलामध्ये पण एक डॉट टाकून घ्यायचा आहे. आणि ह्या रांगोळीला अनेक उठावदार बनवण्यासाठी यामध्ये मी छोटे अशा काड्या टाकत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये जशी वाटली तशी डिझाईन तुम्ही भरून घेऊ शकता. आता मी ह्या डॉटला पण भरून घेते. तर आपली अशी ही पहिली रांगोळी इथे तयार झालेली आहे. आता आपण वळूया दुसऱ्या रांगोळीकडे. तर आपली दुसरी रांगोळी अशा प्रकारे आपण हे ठिपके आखून घेऊया. तर हे ठिपके आपण 5 ते 3 अशी ही रांगोळी आहे. आपली ही दुसरी रांगोळी आहे. तर तुम्ही कमी वेळामध्ये ही रांगोळी तुम्ही पाहू शकता. मी सलग 3 रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. तर त्यातली ही दुसरी रांगोळी. तर ही दुसरी रांगोळी आपण अशा प्रकारे मधातून स्टार्ट करूया आणि एक फूल तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला फूल तयार झाल्याच्या नंतर बाहेर असे त्रिकोण आकार काढून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता 5 ते 3 ही रांगोळी काहीच अवघड नाही आहे. काढायला पण एकदम सोपी आहे. आणि ठिपक्याच्या सहाय्याने म्हणल्यावर तर ही रांगोळी आपल्याला सोपीच जाणार आहे. तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते पहा. त्यामध्ये मी डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणाला ठिपक्याच्या ऐवजी डिझाईनची जर रांगोळी आवडत असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या डिझाईन काढलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी रांगोळीमध्ये कलर भरून आता यामध्ये पण काड्या काढून घेते. आपली ही जुनीच पद्धत म्हणावी लागेल आणि आपली ही छोटीच रांगोळी आहे पण जुन्या पद्धतीने अशी एकदम छान एकदम नवीन लुक आलेला आहे तिला. आपण असे डॉट टाकून त्याला पण आपण गोल आकार देऊन घेऊया आणि त्यामध्ये कलर भरून घेऊया. तर आपली ही अशी दुसरी पण रांगोळी तयार झालेली आहे. आता यामध्ये कलर भरणं झाल्यावर मी मधात डॉट जे दिलेले आहे त्याला पण गोल करून त्यामध्ये पण कलर भरते आणि ही रांगोळी पूर्ण तयार करून घेते. तर तुम्ही ही रांगोळी नक्की शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, लाईक करा. तर आता आपली ही तिसरी रांगोळी मी तयार करून घेते. तर तुम्हाला ही तिसरी रांगोळी दाखवते. तर तिसरी रांगोळी आपली 11 ते 6 मी अशी दाखवते. तर ह्या प्रकारे आपल्याला 11 ते 6 ठिपके मारून घ्यायचे आहेत आणि आपली रांगोळी तयार करायची आहे. अशा प्रकारे मी इथं थोडं स्किप केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता ही पण रांगोळी आपली एकदम सोपी आहे, साधी आहे. तर ही रांगोळी आपली शंख आणि दिव्याची आहे. तर तुम्ही नक्कीच तुमच्या दारापुढे काढण्याचा एकदा प्रयत्न करा आणि
तुम्ही पाहू शकता मी ते ह्या प्रकारे शंखाचा आकार देऊन घेत आहे. शंख हे आपलं विष्णूचं प्रतीक आहे, हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एकमेकाला हे डॉट जोडून शंखाचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला कळावा म्हणून मी अगोदर ह्या प्रकारे आकार टाकून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल, जेणेकरून तुम्ही हे सहज काढू शकाल. तर अशा प्रकारे आपल्याला आता हे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. तर मी इथं तुम्हाला जोडून दाखवते. अशा प्रकारे तुम्ही पण जोडून घ्या आणि आपली रांगोळी तयार करून घ्या. तर अशा प्रकारे मधामध्ये मी दिवे काढलेले आहेत आणि त्यामध्ये एका फुलाचा आकार दिलेला आहे आणि इथे मी वेगवेगळे कलर या शंखामध्ये वापरलेले आहेत, जेणेकरून आपली रांगोळी उठून दिसेल. यामुळे मी इथे थोडे डार्क आणि लाईटमध्ये कलर भरून घेते. तर दिव्यामध्ये मी इथे ब्राऊन कलर यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरून घेऊ शकता आणि तुमची रांगोळी एकदम उठावदार बनवू शकता. अशा प्रकारे मी इथे हे पूर्ण कलर भरलेले आहेत. आता उरलेल्या ठिकाणी असे हे कलर टाकून घ्या आणि रांगोळी सुंदर बनवून घ्या बरे. आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर तुम्ही नक्की जरूर पहा आणि मला कळवित राहा. मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहेन आणि मला तुमचं सहकार्य असाच मिळत राहावं असे मी आशा करते. आणि मी इथे रांगोळी दाखवते, अशा प्रकारे तुम्ही ही रांगोळी तयार करून घ्या आणि आपली रांगोळी अशी तयार करून घ्या आणि तुमच्या दारापुढे नेहमी रोज माझ्या रांगोळ्या काढतच राहा. मी तुम्हाला अशीच हेल्प करेन. माझ्या रांगोळ्या तुम्ही पाहत राहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल कशा पद्धतीने हे रांगोळ्या तयार करून घेते. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली ही रांगोळी दिसत आहे. आता उरलेल्या डॉटमध्ये मी डार्क डॉट करून घेते आणि ही रांगोळी एकदम उठावदार अशी बनवते. माझे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण या डॉटमध्ये कलर भरून घेऊया आणि ही रांगोळी आणि छान बनवूया. तर माझ्या रांगोळ्या पाहतच राहा आणि मला असं सहकार्य करतच राहा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.